HSRP बाबत तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आता वाहनधारकांनी याबाबतचा एक महत्त्वाचा नियम जाणून घेणे गरजेचे आहे. नव्या नियमाप्रमाणे तुमची गाडी एप्रिल 2019 च्या आधीची असेल आणि त्या गाडीची नंबर प्लेट HSRP नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला 10,000 पर्यंत दंड भरायला लागू शकतो. पण HSRP नंबर प्लेट नेमकी काय भानगड आहे? या नंबर प्लेटचा उपयोग काय? यामुळे वाहनधारकांना काय फायदा होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आमचं YouTube चॅनल सांग भलं. HSRP चा लॉंग फॉर्म आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. भारतातील सर्व वाहनांसाठी आता HSRP असणे कायद्याने बंधनकारक आहे. या नंबर प्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. याच सोबत ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते, जेणेकरून कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्यामुळे वाहनाची सुरक्षा वाढते. एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते. त्याच्या मदतीसाठी जखमींच्या नातेवाईकांना त्वरित माहिती पोहोचवता येते. देशातील सर्व प्रकारच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट HSRP लावणे बंधनकारक आहे. पण तरीही अनेक जण या नियमाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड बसू शकतो. केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांवर HSRP लावणे सक्तीचे आहे. या कायद्याअंतर्गत एकूण 6 प्रकारच्या वाहनांवर HSRP लावणे बंधनकारक आहे. त्यामध्ये नॉन ट्रान्सपोर्ट वाहने, ट्रान्सपोर्ट वाहने, भाडे तत्वावर असलेली वाहतूक वाहने, बॅटरीवर चालणारी नॉन ट्रान्सपोर्ट वाहने यांचा समावेश होतो. ज्या जुन्या वाहनांवर ही नंबर प्लेट नाही त्या वाहनांना नंबर प्लेट बसवण्यासाठी किती खर्च येईल ते सुद्धा आपण पाहूयात. HSRP लावण्यासाठी मोटारसायकल, स्कूटर यासारख्या दुचाकींना 531 रुपये, ऑटो रिक्षा सारख्या 3 चाकी वाहनांसाठी 590 रुपये आणि कार, बस, ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो आणि ट्रॉलर सारख्या 4 किंवा अधिक चाकी वाहनांसाठी 879 रुपये खर्च येईल. 31 मार्च ही HSRP लावण्याची शेवटची तारीख असल्याने वाहनधारकांनी लवकरात लवकर ही प्रोसेस करणे गरजेचे आहे. असे न केल्यास वाहनधारकांना 1,000 ते 10,000 रुपयांचा दंड भरायला लागू शकतो. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि अशाच अजून नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.